तर आता चालू असलेला सामना BBS 11 वर्सेस हार्दिक 11. दोन्ही संघांना विनंती आहे की 12वा प्लेयर दोन्ही संघांना विनंती आहे की 12वा प्लेयर पाठवा. जर 12वा प्लेयर नाही आला तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दिस इज द लास्ट वॉर्निंग टू बोथ टीम्स. तर आता सलामीला आलेले फलंदाज अतुल चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते आशिष बसरे. बॉलर नेम आहे ते प्रवीण झेंडे. 1 रन. गुल्लेंदा टाकलेला हा चेंडू आणि धावचित होतोय का? अशा प्रकारे अतुल हा बाद झालेला आहे. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली प्रवीण यांनी आणि आपल्याच गोलंदाजीवर बाद केलं अतुल यांना. आणि आता अतुल यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो पालव, अभिषेक पालव. झालाय तो अभिषेक पालव, मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅनचा मानकरी. बघूया कशी कामगिरी करतोय आपल्या सामन्यासाठी. तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय. बॅटची कडा घेतली आहे आणि अशा प्रकारे आशिषाच्या बॅटीतून निघालेला हा डिवाइन चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या झाली ती 5. स्ट्राइकला येतो आशिष, नॉन स्ट्राइकला येतो अभिषेक पालव. मॅन फ्रॉम दादर वरळी. आणि आता चौथा चेंडू घेऊन येत आहेत प्रवीण. त्यांचा सामना करेल फलंदाज आशिष. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना स्लोअरवर टाकलेला हा चेंडू बघू चौकार होतोय का? आणि हा दुसरा आशिषाच्या बॅटीतून निघालेला हा खणखणीत चौकार. या चौकाराने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 9. कॉपी बुक स्टाईल जो आवडता असा त्यांचा शॉट आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव असा हा चेंडू. प्रवीण यांनी पण कमबॅक केलाय. 2 चौकार केल्यानंतर एक उत्कृष्ट असा चेंडू टाकला आणि कमबॅक केलाय. बघूया पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. 1 धाव पूर्ण. आणि तिकडे मंगेश छान असं क्षेत्ररक्षण केलं. 1 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 10 धावा. गुलाबाची कली बघा हलदीन माखली आली लाली गोऱ्या गाली हुतू हुतू चालली. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सिद्धेश. आणि सिद्धेशाचा सामना करेल फलंदाज आशिष जो चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी.
पहिला चेंडू उसळी घेतली चेंडूने आणि निर्धाव असा हा चेंडू. पहिला चेंडू सिद्धेश यांनी गुडलेनला टाकला. उसळी घेतली चेंडूने. लेग कट टाकल्याचा प्रयत्न. सुपला शॉट खेळला आणि या शॉटवर 4 धावा भेटतायत. या 4 धावेने धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या झाली ती 14. दुसऱ्या षटकातला 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून 4 चेंडू बाकी आहेत. आशिष खूप छान अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. 6 चेंडूमध्ये 13 धावा केलेल्या आहेत आणि नॉन स्ट्राईकला पण जो फलंदाज आहे जो मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच प्लेयर. नक्कीच खूप मोठ्या अशा आशा. आणि मंगेश यांनी हा झेल सोडलेला आहे. मागच्याच ओव्हरमध्ये छान फिल्डिंग देखील केली होती पण हा झेल मंगेश यांच्याकडून सुटलेला आहे. जीवदान भेटतंय ते आशिष याला. आणि आता स्ट्राईकला येतो अभिषेक पालव मॅन फ्रॉम वरळी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट असा हा शॉट आणि अभिषेक यांनी पहिल्याच चेंडूवर रिवर्स खेळून चौकार मारलेला आहे. खूप छान अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. स्कोर झालेला आहे तो या चौकारानंतर 19 धावा. चार बॉल झालेले आहेत आणि बीबीएस या संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. पाचवा चेंडू गुडलेंदा टाकला. धावचित होतोय का बघूया. 1 धाव पूर्ण. खूप छान असं क्षेत्ररक्षण मंगेशजी यांच्याकडून. मंगेश दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 20. फुलटॉस टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि उत्कृष्ट असा हा थ्रो बाउंड्रीवरून आला तो वैभवचा. आणि अशा प्रकारे आशिष हे बाद झालेले आहेत. उत्कृष्ट असा थ्रो होता वैभव यांचा. आणि अशा प्रकारे 2 ओव्हराखेरीस बीबीएस स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. आणि आता गोविंदा बॉलर आहे. गौतम पाटील मॅन फ्रॉम नारंगी. तिसरी ओव्हर धमाका ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला 6 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या आहेत. त्याच्या वरती जर केल्या तर तुम्हाला ते बोनस पॉइंट मध्ये भेटतील. 12 केल्या तरी बोनस पॉइंट भेटतील.
गौतम यांचा सामना करतायत तो अभिषेक धमाकावर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण बाद झालेत अभिषेक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर गौतम यांनी बाद केलाय अभिषेक यांना. देना नहीं मिला ना. या चौकाराने धावसंख्येत होते ती वाढ आणि धावसंख्या झाली ती 26. बीबीएस शूटर्स आणि आता धमाका ओव्हर मध्ये 3 चेंडू आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी 7 धावांची गरज. ओम गौतमजी थोडं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. 3-7चा हा 3 चेंडू आणि 7 धावांची गरज धमाकावर पूर्ण होण्यासाठी. खोलवर टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा गौतमने केले ते कमबॅक आणि पूर्णपणे अयशस्वी झालाय फलंदाज गोविंदा. आता 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि खोलवर टाकलेला हा चेंडू आणि बाद झालाय तो गोविंदा. घेण्यासाठी आता नवीन फलंदाज आलाय तो अमोल साळुंके. ची पेनल्टी लागली आणि त्या पेनल्टी कट करून टीमचा स्कोर झालाय तो 26 धावा.
वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज वैभव, मॅन फ्रॉम वाशी. आणि वैभव याचा सामना करेल तो फलंदाज सुमित. फुल लेंथला टाकलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट असा हा थ्रो, छान असा यष्टीरक्षक करतायत ते सचिन झेंडे. स्लोअरवर टाकलेला चेंडू बघू झेल होतोय का, आणि झेल घेतलाय तो सचिन यांनी. आणि आता सुमित याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो आशुतोष. डिवाइन प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4. या 4थ्या पर्वात नवीन नवीन असे हे उपक्रम आपण इकडे राबवतोय. तो तिसरा चेंडू घेऊन येत आहेत वैभव. बघ मंगेश बघ काय हा नाही नाही, एक चेंज करायचं फक्त एकच चेंज ना, बाकी एक जाऊ शकतो ना. हा चौथा चेंडूचा सामना, हा फुल टॉस टाकलाय आणि पंचांनी नो घोषित केलाय. पण नो चेंडूवर धावचित झालाय तो आशुतोष. आणि आमचा हा मिकी माऊस खूप छान अशी कामगिरी करतोय. शेवटची ही ओव्हर, चौथी ओव्हर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. नक्कीच अमोल याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला, कारण की त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे चौकार षटकार मारायची. जोरदार टाकलेला हा चेंडू आणि पूर्णपणे थांबवलंय ते अमोल याला. निर्धाव असा हा चेंडू. आणि अशा प्रकारे 4 ओव्हर अखेरीस बीबीएस या संघाची धावसंख्या झाली ती किती झाली 32 आणि
33 धावांचं आव्हान ठेवलं ते हार्दिक 11 या संघासमोर. आरोही 11 आणि रुहानी 11 दोन्ही संघ नायकांना विनंती आहे त्यांनी नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. चेक चेक टेस्ट. डिवाइन प्रीमियर लीग पर्व चौथं आणि या पर्वाच्या मधील हा सामना क्रमांक 5वा गतिशील. हार्दिक 11 ने नाणेफेक जिंकले, निर्णय घेतला होता प्रथम क्षेत्ररक्षणाचा. BBS म्हणजेच बेनिफिट बिझनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या पहिल्या फेरीमध्ये 32 धावा कमावल्या. 33 धावांचं आव्हान हार्दिक 11 साठी. सचिन आणि अजित यांची जोडी, सलामीची जोडी संघ हार्दिक 11 साठी आणि सलामी गोलंदाज सुमित संघ BBS साठी. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मी आभार व्यक्त करेन श्रीमान विशाल जाधव साहेबांचं, समन्वयक महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक विभाग शिवसेना, संपर्क प्रमुख धर्मवीर न्याय ज्योत कक्ष शिवसेना, जबाबदारी निभावणारे विशाल जाधवजी, आपला मनपूर्वक आभार. दरम्यान चौकार
थोडंसं थांबायचं आहे, जर थोडासा वेळ द्यायचा आहे फलंदाजाला. दरम्यान मी स्कोर घोषित करीत आहे. 4 चेंडूंवरती 14 धावा कमावल्या गेलेल्या आहेत. पाच चेंडूंवरती 5 चेंडू 14 धावा, 33 धावांचा पाठलाग करताना हार्दिक 11. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्हाला सहकार्य करणारे श्रीमान विशाल जाधवजी यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे श्री पांडुरंग संते साहेब. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चौकार की षटकार, चौकार की षटकार, षटकार. गेंदे मैदान छोड़ के जा रही है. 20 रन, 20 धावा झाल्यात 0 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस सचिन यांनी या 20 धावा कुठल्या 33 धावांचं लक्ष्य आहे. हार्दिक 11चा संघ ह्या सामन्यावरती आपलं वर्चस्व गाजवताना दिसतोय. पहिल्या चेंडूपासून नवीन गोलंदाज अभिषेक 2 अजित. मनगटाचा वापर सिंगल डबल मध्ये तब्दील झालाय. 2 धावा मिळाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 22. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे, सहयोग देणारे आधारस्तंभ श्री अलंकार पांडुरंग संतेजी साहेब यांचाही मनपूर्वक आभार. विशाल जाधव साहेब, श्री पांडुरंग संतेजी आणि श्री अलंकार पांडुरंग संतेजी यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आज रंगात आलेली आहे आणि यशस्वी ठरत आहे. पुन्हा या तिन्ही मान्यवरांचा मनपूर्वक आभार. वळूया सामन्याकडे, जेथे धावसंख्या 24 पोहोचलेली आहे 33 धावांचा पाठलाग करताना. आतापर्यंत हार्दिक संघानं टीम योद्धा संघाला मात दिली होती आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये BBS वरती सुद्धा वर्चस्व गाजवताना हा संघ दिसत आहे. 33चा पाठलाग करत असताना 24 धावा कुठलेल्या आहेत आणि हे फक्त दुसरं षटक गतिशील आहे. वेल डन हार्दिक 11. अजित ऑन स्ट्राइक, लो फुल टॉस, वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सिंगल मिळालंय. जर BBS ला या सामन्यामध्ये पुन्हा परतायचं असेल तर एका पाठोपाठ एक विकेट घेणं, डॉट बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण यांची गरज असणं, यांचं मिश्रण असणं याची गरज. पूल स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं यावेळेला मात्र शक्य झालेलं नाही आहे सचिन आणि अजित यांच्या जोडीला. पण धावसंख्या पोहोचलेली आहे 26, जिथे कुठल्याही प्रकारची रिस्क, कुठल्याही प्रकारची अधिक रिस्क घेण्याची गरज नाही. 26. स्लोअर आर्म डिलिव्हरी, चांगला चेंडू. अभिषेक, धावसंख्या 26, 33 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक गतिशील. 2 चेंडू, 1 चेंडू शिल्लक, 1 टू गो. पुन्हा एकदा स्लोअर आर्म डिलिव्हरी आणि जेव्हा जेव्हा अभिषेकने स्लोअर चेंडू फेकलाय तेव्हा यशस्वी ठरलेत. अशाच प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती. हार्दिक 11 33 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या अखेरीस 26 बिनबाद.
डॉगी जे आहे ते मैदानाजवळ आकर्षित झाले. 26 विदाउट एनी लॉस. 26 धावा. 33 धावांची गरज आहे, म्हणजे 7 धावा 12 चेंडूंमध्ये. आणि हे षटक धमाका षटक. धमाका षटक. 12 धावा कमवा, 18 मिळवा. पॉइंट आणि गलीच्या दिशेमध्ये. व्हॉट अ कॅच. उत्कृष्ट झेल. विकेटचं पतन. जर सचिनला तुम्हाला बाद करायचं आहे तर अशाच प्रकारचा एफर्ट गरजेचं. पॉइंटच्या दिशेला जे खेळाडू आहेत त्यांचं नाव अमोल साळुंखे. अमोल यांचा हा अनमोल झेल. जर सचिनला मैदानाबाहेर पाठवायचं तर अशाच प्रकारचा एफर्ट गरजेचा आहे, आणि त्याच प्रकारचा एफर्ट अमोल यांच्याकडून पाहायला मिळालं. वेल डन अमोल, ग्रेट वर्क. आणि आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट झेल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज मैदानावरती आपण अनेक झेल सुटताना पाहिलेत आणि कलेक्ट कमी होताना पाहिलेत, पण जेवढे कलेक्ट झाले तेवढे दमदार कलेक्ट झालेत, आणि त्यापैकी हा सर्वोत्कृष्ट झेल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 26 वरती 1. 33 धावांचा पाठलाग करताना. (26 for 1). गोविंद टू गौतम. त्वरित सामन्याला सुरुवात करायची विदाउट वेस्टिंग टाइम. अशा प्रकारची फील्ड प्लेसमेंट. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप आणि चेंडू मैदानाबाहेर. चौकार. चौकाराने 30. फक्त 3 धावांची गरज. हे धमाका षटक आहे. वाईडचा इशारा मिळालेला आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चांगला चेंडू. सिली पॉइंटच्या खेळाडूला जर आपण पाहाल तर असं वाटतं सामना चालू आहे दिव्याला आणि खेळाडू बघतोय पनवेलकडे. एक अप्रतिम अशी फील्ड प्लेसमेंट, थोडीशी अद्भुत, थोडीशी विचित्र. बघा, सामना दिव्याला चालू आहे, खेळाडू पाहतोय पनवेलकडे. सिली पॉइंट. आणि एवढी रिस्क. चला, षटकाची समाप्ती झाली आणि अशाच प्रकारे
सामनावीराचे हकदार. अभिनंदन धीरज.